सक्सेस अकॅडमी 12 फिजिक्स ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर. तर आपला जो 7वा चॅप्टर आहे वेव्ह ऑप्टिक्स, त्यातला बराचसा मेजॉरिटी आपण थेरॉटिकल पार्ट कंप्लीट केलाय. आता डिफ्रॅक्शनच्या नंतर जो पुढचा पार्ट होता तो आहे रिगार्डिंग द रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप मायक्रोस्कोप आणि त्याच्यामध्ये रिलीज क्रायटेरिया. पण हे जो भाग आहे तो आपल्या 25% रिडक्शनमध्ये तो पूर्णपणे कॅन्सल झालेला आहे. त्यामुळे डिफ्रॅक्शन हाच आपला शेवटचा भाग आहे. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपण वेव्ह थेअरीमध्ये न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी, त्याच्यानंतर हायजीन वेव्ह थेअरी कशी मांडली, त्यानंतर त्याचे रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन हायजीन्स प्रिन्सिपल वेव्ह फ्रंट टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट हे आपण बघितलं. त्यानंतर इंटरफरन्स पॅटर्न यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट वॉज डेमॉन्स्ट्रेटेड फर्स्ट टाइम द इंटरफरन्स पॅटर्न. त्यानंतर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नसाठी कुठले कुठले आपल्याला कंडिशन्स पाहिजे आहेत, त्या कशा मिळवायच्या, त्याच्या मेथड्स काय आहेत. त्याच्यानंतर डिफ्रॅक्शन म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपण मेनली 2 लाईटचे फिनॉमिनॉन आपण बघितले. एक म्हणजे इंटरफरन्स आणि दुसरा म्हणजे डिफ्रॅक्शन. मग आपल्याला ह्या दोघांच्या मध्ये जर डिस्टिंग्विश विचारलं तर मेन डिस्टिंग्विश पॉईंट काय आहेत ते आपण याच्यामध्ये बघू शकतो. तर जर परीक्षेमध्ये असा क्वेश्चन असेल डिफरन्स बिटवीन इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन, तर त्यावेळेला आपल्याकडं मेनली जे पॉईंट्स असणार आहेत ते पॉईंट्स त्याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो बघा. तर इंटरफरन्स इज ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स. तर सगळ्यांना माहिती आहे इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन दोघांच्या मध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्स आहेत, मिक्सिंग ऑफ वेव्स आहेत. पण याच्यामध्ये महत्वाचा डिफरन्स कुठला आहे बघा, अनेकदा वाचतो मी. इंटरफरन्स इज ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स फ्रॉम डिफरंट वेव्ह फ्रंट्स. म्हणजे इंटरफरन्स मध्ये आपण 2 सोर्सेस वेगळे घेत असतो, म्हणजे वेव्हफ्रंट वेगळे घेत असून त्यांचं सुपरपोजिशन होते. पण डिफ्रॅक्शन मध्ये काय होते, डिफ्रॅक्शन मध्ये वेव्हफ्रंट एकच असतो पण त्याच्या वेव्हज मिक्स होतात. लक्षात घ्या, डिफ्रॅक्शन मध्ये इंटरफरन्स मध्ये काय असते, सोर्सेस डिफरंट असतात म्हणजे वेव्हफ्रंट डिफरंट असतात आणि त्यांचं सुपरपोजिशन होते. पण डिफ्रॅक्शन मध्ये काय होते, वेव्हफ्रंट एकच असणार आहे कारण त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल असणार आहे, पण वेव्हज मात्र एकाच वेव्हफ्रंटच्या वेगळ्या वेव्हज सुपरपोजिशन होतात आणि त्यामुळे डिफ्रॅक्शन होतं. त्यामुळे डिफ्रॅक्शन मध्ये काय म्हटले बघा, डिफ्रॅक्शन इज ड्यू टू मेनी वेव्हज लक्षात घ्या इमिटिंग फ्रॉम डिफरंट पार्ट ऑफ सेम वेव्हफ्रंट. लक्षात घ्या, या ठिकाणी इंटरफरन्स मध्ये काय आहे, डिफरंट वेव्हफ्रंट आहे, पण डिफ्रॅक्शन मध्ये मेनी वेव्स फ्रॉम सेम वेव्हफ्रंट आहे आणि त्यांचं सुपरपोजिशन आपल्याला काय बघायला मिळतं, डिफ्रॅक्शन पॅटर्न. आता दोन्ही डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये आपल्याला ब्राईट बँड आणि डार्क बँड बघायला मिळतात, म्हणजे ब्राईट फ्रिंजेस डार्क फ्रिंजेस. पण तरी पण फरक काय आहे, तर बघा इंटरफरन्स मध्ये ऑल ब्राईट फ्रिंजेस आर इक्वल इंटेन्सिटी. सर्व ब्राईट जे आहेत ते एकसारखी ब्राईट असतात. पण आपण डिफ्रॅक्शन मध्ये बघितले सर्व ब्राईट हे एकसारखे ब्राईट नसतात. मधला जो आहे तो सगळ्यात जास्त ब्राईट असतो, त्याच्या शेजारचा सेकंडरी कमी ब्राईट, त्याच्या शेजारचा आणखी सेकंडरी कमी. थोडक्यात जशी ऑर्डर वाढेल तशी ब्राईटनेस काय होतो, कमी होतो. म्हणजे ब्राईटनेस सर्वत्र इक्वल नसतो. म्हणून काय म्हणले, डिफ्रॅक्शन मध्ये इंटेन्सिटी डिक्रीजेस विथ द ऑर्डर ऑफ ब्राईट बँड. म्हणजे जसा नंबर वाढत जाईल तसं इंटेन्सिटी काय होते, कमी कमी होत जाते. मी ऍक्च्युअली इंटरफरन्स बँडचा परवा फोटो टाकला होता, त्यावर तुमच्या ते लक्षात असेल. सेंटर मॅक्झिमा असतो बाकीचे मिनिमम होत जातात. त्यानंतर पुढचा जो आहे मिनिमम इंटेन्सिटी मे बी 0. म्हणजे डार्क आहेत ते ऍक्च्युअली डार्क असू शकतात, त्या ठिकाणी इंटेन्सिटी 0 असू शकते असते. म्हणजे डार्क हे ऍक्च्युअल डार्क असतात. पण डिफ्रॅक्शन मध्ये काय असतं, मिनिमम इंटेन्सिटी इज नॉट 0. म्हणजे डार्क हे ऍक्च्युअल डार्क नसतात, ते हळूहळू इंटेन्सिटी कमी होत जाते. लक्षात आलं. त्यामुळं ह्याच्यामध्ये इंटरफरन्स मध्ये जो डार्क आहे म्हणजे मिनिमम इंटेन्सिटी हे 0 असू शकते, पण याच्यामध्ये 0 असेल जसं सांगता येत नाही. त्यानंतर आपण जी मधली विड्थ आहे, सेंट्रल बँडची विड्थ इंटरफरन्स मध्ये ती इतर ब्राईट बँडची एवढीच असते. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमम इज सेम एज दॅट ऑफ अदर ब्राईट बँड्स. पण आपण डिफ्रॅक्शन मध्ये बघितले की डिफ्रॅक्शन मधला जो मधला सेंट्रल मॅक्झिमम आहे त्याची विड्थ ही इतरांच्या पेक्षा जास्त असते. बरोबर, इट इज द लार्जर असते आणि ती जवळजवळ ब्राईट बँड ह्याच्यापेक्षा डबल असते. ती किती असते, याच्यापेक्षा किती असते, डबल असते. त्यामुळं इंटरफरन्स मधले मधला जो ब्रँड आहे तो सेंट्रल ब्राईट असतो, तो बरोबर आहे. त्याची इंटेन्सिटी इतरांबरोबर मॅच असते आणि त्याची विड्थ देखील इतर ब्राईट बँड बरोबर मॅच आहे. पण डिफ्रॅक्शन मध्ये जो सेंट्रल बँड आहे त्याची विड्थ जी आहे म्हणजे रुंदी जी आहे ती काय असते, इतर ब्राईट बँडपेक्षा जास्त असते. ती जवळजवळ काय असते, डबल असते. जवळजवळ काय असते, डबल असते. हा एक डिफ्रॅक्शनचा पॉईंट झाला. आता आणखी महत्वाचा पॉईंट काय असणार याच्यामध्ये, द 2 वेव्स इमिटेड बाय 2 कोव्हरंट सोर्सेस ट्रॅव्हलिंग स्ट्रेट लाईन.
बरोबर आहे. म्हणजे इंटरफरन्समध्ये ज्या आपल्याला इंटरफरन्स होणार आहेत वेव्हचं, त्या कोव्हलंट सोर्सेसमधून जे वेव्स बाहेर पडणार आहेत ते स्ट्रेट लाईनमध्ये जातात. पण ह्या ठिकाणी ऑब्स्टॅकलच्या ठिकाणी, डिफ्रॅक्शनच्या ठिकाणी, ऑब्स्टॅकलच्या ठिकाणी लाईट काय होते, बेंड होते. या ठिकाणी काय होतं, लाईटचं काय होतं, बेंडिंग होतं. दॅट इज द बेंड होतात. त्यामुळं ऍट द कॉर्नर्स द लाईट बेंड, आणि त्या बेंडचाच मुळे आपल्याला काय मिळतं, डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळू शकतो. मग आता ऍक्च्युअल डिफ्रॅक्शन पॅटर्न जर तुम्ही बघायला गेला तर बघा, इंटरफरन्स पॅटर्न मध्ये मधला ब्रँड काय ब्राईट, पण इतर सर्व ब्राईट एकसारखे आहेत. बरोबर, अल्टरनेट डार्क ब्राईट. पण डिफ्रॅक्शन मध्ये बघा, सेंट्रल ब्रँड सगळ्यात जास्त ब्राईट, इंटेन्सिटी हळू कमी होत जाते, आणि मधल्याची जी विड्थ आहे ती इतरांच्या काय असते, जास्त असते, डबल असते. असे तुम्ही डिस्टिंग्विश पॉइंट्स घेऊ शकता कशामध्ये, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन मध्ये. लक्षात मी काय म्हटलं ते. त्यामुळे इथं हा चॅप्टर जो आहे तो थेरॉटिकली संपतो. लक्षात घ्या, इथं हा जो चॅप्टर आहे तो थेरॉटिकली संपतो. त्यामुळे या चॅप्टरमध्ये महत्वाची फिनॉमिना लक्षात ठेवा, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये इंटरफरन्स मध्ये आपण शब्द वापरतो अल्टरनेट ब्राईट ब्रँड, डार्क ब्रँड, आणि डिफ्रॅक्शन मध्ये आपण वापरतो सेंट्रल मॅक्झिमम, आणि आजूबाजूला कुठे गेलं, सेकंडरी मिनिमम आणि सेकंडरी मॅक्झिमम. ब्राईट असेल तर सेकंडरी मॅक्झिमा, आणि डार्क असेल तर सेकंडरी मिनिमा. लक्षात आलं. तर हा चॅप्टर व्यवस्थित करा. याच्यामध्ये आपल्याला भरपूर थेरॉटिकल पॉइंट्स पण आहेत आणि डेरिव्हेशनची पण पॉइंट्स मिळू शकतात. लक्षात आलं. त्यानंतर आता आपण फिजिक्स फर्स्टचाच आपण एक पुढचा नेक्स्ट चॅप्टर चालू करणार आहे. त्याचं नाव आहे, तो आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हा 11वी आणि 12वीचं मिक्सिंग केलेलं आहे. जुन्या सिलेबसचा जर आपण पार्ट बघितला तर आपला जो फ्रिक्शन इन सॉलिड अँड लिक्विड होता, लक्षात आलं, फ्रिक्शन इन सॉलिड लिक्विड, तो भाग याच्यामध्ये काय केलेला आहे, याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. आणि 12वीचा सरफेस टेन्शन असं मिक्स करून हा भाग तयार केलाय. त्यामुळं आता आपण चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 1 कुठला होता, रोटेशनल डायनॅमिक्स. बरोबर आहे. त्यानंतर आपण कंप्लीट केला ऑसिलेशन्स, त्यानंतर कंप्लीट केला आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्स, त्यानंतर कंप्लीट केला वेव्ह ऑप्टिक्स, आणि आता आपण 5वा चॅप्टर चालू करतोय. त्याचा पुस्तकातला आपला नंबर आहे 2nd नंबर, आणि तो आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा आपल्या टेक्स्टबुक मधला 2nd नंबरचा चॅप्टर आहे. आणि मी आताच सांगितल्याप्रमाणे हा 11वी आणि 12वीचं कॉम्बिनेशन करून चॅप्टर तयार केलेला आहे. लक्षात आलं. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपण फ्लुइड्स या शब्दाकडे जाऊया. तर देअर आर 3 टाइप्स ऑफ सबस्टन्सेस. सबस्टन्स म्हणजे पदार्थ. पदार्थाचे 3 प्रकार असतात. कुठले कुठले असतात, तो दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. बरोबर आहे. हे आपल्याला कुठल्याही 4थी 5वीतला पण विद्यार्थी सांगू शकतो. सो देर आर 3 टाइप्स ऑफ सबस्टन्सेस, दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आता सॉलिड हा लिक्विड अँड गॅसेस पासून कसा वेगळा होतो, तर सॉलिडचं जे इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन आहे हे व्हेरी काय असतं, स्ट्रॉंग असतं. त्यामुळे सॉलिड लगेच बाजूला होत नाही. पण त्या मानानं लिक्विड आणि गॅसेस मधलं काय असतं, लिक्विड आणि गॅसेस मधलं इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजे त्यांच्या मोलिक्युलर मधलं जे अट्रॅक्शन आहे ते थोडंसं सॉलिड पेक्षा कमी लिक्विड मध्ये असते, लिक्विड पेक्षा कमी कसं असते, गॅसेस मध्ये असते. त्यामुळे इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन इज वीक दॅन सॉलिड पेक्षा. बरोबर आहे. हे आपण याच्यामध्ये करू शकतो. त्यानंतर सॉलिडला स्वतःचं लेंथ आणि शेप असते. सॉलिडला स्वतःची डेफिनेटली लेंथ आणि शेप असते, पण लिक्विडला आणि गॅसला स्वतःचं लेंथ आणि शेप नसतं. बरोबर आहे. लिक्विडला आणि गॅसेसला शेप कुठला असतो, तर जो व्हेसलचा कंटेनरचा जो शेप आहे तो शेप लिक्विड आणि गॅसेसचा असतो. बरोबर आहे. आणखीन एक सॉलिड आणि लिक्विड गॅसेस मधला फरक कुठला, तर सॉलिड स्वतःहून वाहू शकत नाही, वाहत जाऊ शकत नाही, पण लिक्विड आणि गॅसेस मात्र ते वाहत जाऊ शकतात, म्हणजे फ्लो होऊ शकतात. त्यामुळं सबस्टन्सेस विच कॅन फ्लो त्याला म्हणायचं फ्लुइड्स. त्याला काय म्हणायचं, फ्लुइड्स. मग मला सांगा, सॉलिड फ्लो होऊ शकतं का, स्वतःहून नाही होऊ शकत, त्यामुळे सॉलिड येणार नाही. पण लिक्विड फ्लो होऊ शकतं का, होऊ शकतं. गॅसेस फ्लो होऊ शकतं का, होऊ शकतं. सबस्टन्सेस विच कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लुइड्स. त्यामुळं लिक्विड्स अँड गॅसेस हे कशामध्ये, हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येणार, हे दोन्ही पण येणार. लिक्विड्स अँड गॅसेस हे कशामध्ये येणार, फ्लुइड्स मध्ये येणार. हे कशामध्ये येणार, फ्लुइड्स मध्ये. लक्ष आलं. सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड फ्लुइड्स. फ्लुइडचे स्वतःचे असं याच्यामध्ये आपण वैशिष्ट्य काय सांगू शकतो, सांगा याच्यामध्ये स्वतःचे आपण याच्यामध्ये वैशिष्ट्य काय सांगू शकतो, तर सगळ्यात पहिला म्हणजे ह्यांच्यावरती शिअर म्हणजे थोडक्यात शेपचा कुठलाही याच्यामध्ये फरक पडत नाही. त्यामुळे ह्या केसमध्ये शिअर मॉड्युलस जो आहे, म्हणजे थोडक्यामध्ये शेप बद्दल जो मॉड्युलस असतो, आपण या चॅप्टरमध्ये याच्यामध्ये बघणार आहे की शेप बद्दल जो मॉड्युलस असतो जो इलॅस्टिसिटीचा, त्याला काय म्हणतो आपण, शिअर. पण यांचा स्वतःचा शेपच नसल्यामुळं शिअर मॉड्युलस जो आहे, लक्षात घ्या,
कुठला मॉड्यूलस शेप बद्दल असेल तर कुठला मॉड्यूलस असतो शिअर मॉड्यूलस. हा जो आहे हा दोघांचा काय असतो 0, कारण त्यांना डेफिनेटली शेपच नसतो याच्यामध्ये, बरोबर आहे. त्यानंतर आपण यांना जर प्रेशर अप्लाय केलं तर याचा शेप काय होतो लगेच चेंज होतो. हे कुठलाही तिथं अपोजिशन किंवा रेजिस्टन्स तिथं अप्लाय करू शकत नाही. लक्षात आलं. मग मला सांगा, जेव्हा आपण एखादा फोर्स लावला आणि त्याचं शेप जर चेंज झाला तर त्याला आपण काय म्हणतो कॉम्प्रेसिबल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला कॉम्प्रेसिबल म्हणणार आहे, बरोबर. पण जर आपण फोर्स अप्लाय केला आणि तरी सुद्धा शेप बदलत नसेल तर त्याला आपण काय म्हणणार इनकॉम्प्रेसिबल म्हणणार. इनकॉम्प्रेसिबल. आता फ्लुइड म्हणले कायम लक्षात ठेवा लिक्विड आणि गॅसेस, बरोबर आहे. फ्लुइड कॅटेगरी कंटेन्स लिक्विड्स अँड गॅसेस. तर आपण कॉम्प्रेसिबल इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय म्हणणार की ज्यांचं प्रेशर जरी अप्लाय केलं तरी डेन्सिटी काय होत नाही चेंज होत नाही, त्यांना काय म्हणायचं इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणायचं. त्यांना काय म्हणायचं इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणायचं. सगळ्या लक्षात आलं. आता या ठिकाणी मी आता तुम्हाला याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे याच्यामध्ये. तर आता लक्षात ठेवा, आपल्याला फ्लुइडच्या बाबतीमध्ये काही जर गोष्टी सांगा म्हटल्या तर आता आपण काय काय सांगू शकतो बघा. फ्लुइडच्या बाबतीमध्ये जर आपल्याला सांगायला म्हटलं तर 1 by 1 चेक करूया. राईट नोट ऑन फ्लुइड्स. आता हा काय प्रश्न परीक्षेत विचारला जाणार नाही, पण ह्या चॅप्टरसाठी आपल्याला ते माहित असणं गरजेचं आहे. एक पॉईंट आपण चेक करूया. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज फ्लुइड. जे वाहू शकतात त्यांना आपण काय म्हणतो फ्लुइड म्हणतात. म्हणजे गॅसेस आणि लिक्विड्स येणार आहे. त्यामुळे बघा, फ्लुइड इज अ फेज ऑफ मॅटर इन्क्लुड्स लिक्विड्स गॅसेस अँड प्लाझ्मा. बरं, थोडक्यात लिक्विड गॅसेस. प्लाझ्मा म्हणजे काय आपण त्याला म्हणतो पातळ पडदा लिक्विडचा, त्याला म्हणतो आपण प्लाझ्मा. हे सगळे कशामध्ये येणार आहेत फ्लुइड्स मध्ये येणार आहेत. त्यानंतर फ्लुइड बद्दल आणखीन आपण काय माहिती याच्यामध्ये सांगू शकतो बघा. फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स कंटिन्युअली अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. म्हणजे थोडक्यात आपण नॉर्मल फोर्स जर लावला तर त्यांचं काय होतं शेप काय होतो चेंज होतो, डायमेन्शन चेंज होतात. त्यालाच आपण काय म्हणतो डिफॉर्मेशन. तसं सॉलिडचं होत नाही बघा. सॉलिडला आपण साधा फोर्स लावला, म्हणजे आता ही पेन्सिल आहे ही सॉलिड आहे, हा साधा फोर्स लावला की ही लगेच तुटत नाहीये. हा साधा फोर्स लावला की हे लगेच तुटत नाही, कारण हे सॉलिड आहे. पण तुम्ही जर लिक्विड असेल त्याला साधा जरी फोर्स लावला तर त्याच्यामध्ये डायमेन्शन मध्ये लगेच चेंजेस होतात. त्यामुळे डिफॉर्म कंटिन्युअसली अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स म्हणू शकतो आपण. त्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शेपचा जो मॉड्युलस आहे, शेप चेंजचा मॉड्युलस आहे, त्याला आपण काय म्हणतो शिअर मॉड्युलस. बघा, द शिअर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज 0, कारण तो त्याला अजिबात अपोज करत नाही. लक्षात लगेच तो शेप चेंज होतो, कारण त्याला स्वतःचा डेफिनेटली शेप आणि साईज नसतो. त्यानंतर 5वा मुद्दा काय बघा याच्यामध्ये, 5th जो आहे तो आपण याच्यामध्ये आता सांगू शकतो बघा. 5th याच्यामध्ये काय, फ्लुइड फ्लोज अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स और प्रेशर ग्रेडियंट. म्हणजे थोडक्यात प्रेशर चेंज झालं किंवा फोर्स अप्लाय केला तर फ्लुइड फ्लो होऊ शकतं, म्हणून त्याला काय म्हणायचं आहे फ्लुइड म्हणायचं आहे. मग मला सांगा, जर प्रेशर अप्लाय केल्यावर डेन्सिटी चेंज होत असेल, त्याची घनता चेंज होत असेल तर तो कॉम्प्रेसिबल झाला. पण जर प्रेशर अप्लाय केले तरी पण त्याची डेन्सिटी चेंज होत नसेल तर त्याला काय म्हणायचं आहे इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणायचं. लक्षात ठेवा, हा चॅप्टर थेरॉटिकल जास्त आहे, त्यामुळे मला तुम्हाला जास्तीत जास्त थिअरी याच्यामध्ये समजून सांगायला लागणार आहे. त्यामुळे हा चॅप्टर जाता तर वाचून देखील तुम्ही करू शकता याच्यामध्ये. लक्षात आलं. त्यामुळे डेरिव्हेशन देखील सगळे थेरॉटिकलच आहेत, हे जरा लक्षात ठेवा बरं. त्यामुळं लक्षात ठेवा, जर प्रेशर अप्लाय केलं आणि डेन्सिटी चेंज झाली तर त्याला आपण काय म्हणतो कॉम्प्रेसिबल. पण जर आपण प्रेशर अप्लाय केले पण डेन्सिटी कॉन्स्टंट राहत असेल, त्याची घनता बदलत नसेल तर त्याला काय म्हणायचं आहे इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणायचं आहे. त्यामुळे क्वेश्चन बघा, व्हॉट इज अन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. अन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड इज अ फ्लुइड म्हणजे गॅस किंवा लिक्विड हुज डेन्सिटी डज नॉट चेंज विथ चेंज इन प्रेशर. म्हणजे प्रेशर बदलल्यावर डेन्सिटी चेंज होत नाही, म्हणजे डेन्सिटी काय राहते कॉन्स्टंट राहते. अशा फ्लुइडला काय म्हणायचं आहे सच फ्लुइड इज कॉल्ड एज द इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. त्याला काय म्हणायचं इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणायचं. लक्षात आलं. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय काय. म्हणजे एखादा फ्लुइड जर आपण घेतलं लिक्विड किंवा गॅसेस कुठले तर त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत हे आपण जरा चेक करूया. बघा, स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स, फ्लुइडची प्रॉपर्टी काय, तर सगळ्यात पहिला प्रॉपर्टी काय बघा, इट डज नॉट अपोज डिफॉर्मेशन. त्याचा शेप लगेच चेंज होतो, अजिबात अपोज करत नाही. म्हणजे त्याला घडलेला बदल कसा असतो परमनंटली असतो, त्यात इलॅस्टिसिटी नसते. म्हणून काय म्हणले बघा, इट डज नॉट अपोज डिफॉर्मेशन म्हणजे तो लगेच चेंज होतो. दॅट इज इट गेट्स परमनंटली डिफॉर्म्ड. बरोबर, जसं बदल असेल भांडा असेल जसं कंटेनर असेल त्याप्रमाणे तो बदलतो. इट हॅज द ॲबिलिटी टू फ्लो. सरळ आहे म्हणून तो फ्लुइड म्हणतो आपण. तो फ्लो होऊ शकतो, वाहू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इट हॅज द ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर.
लक्षात आलं. सॉलिड हा कंटेनरचा शेप घेत नाही. सॉलिडला स्वतःचा डेफिनेटली शेप असतो, पण फ्लुइडला मात्र ज्या कंटेनरमध्ये तुम्ही घ्याल त्याचा तो शेप पकडू शकतो. गोल भांडा असेल तर गोल असणार, सर्कल म्हणून काय म्हणले, इट हॅज द ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ कंटेनर. तो कंटेनरचा शेप काय करू शकतो, घेऊ शकतो. मग आता मला सांगा, फ्लुइड जे असतात ते बऱ्यापैकी होऊ शकतात. मग फ्लुइडमध्ये समजा फ्लुइड जर थांबलेला असेल, म्हणजे आता आपल्याला दोन प्रकार आहेत. तलाव असतो, तलावातलं पाणी कसं असतं, लेक मधलं पाणी कसं असतं, थांबलेलं असतं. पण नदीचं पाणी कसं असतं, वाहतं असतं. मग जर फ्लुइड थांबलेलं असेल, रेस्ट असेल, आणि जर आपण जर स्टडी केला तर इट इज कॉल्ड थांबलेलं म्हणजे काय, स्टॅटिक. जर वाहतं असेल तर काय म्हणलं असतं आपण, कायनेमॅटिक किंवा डायनेमिक म्हणलं असतं. म्हणजे थोडक्यामध्ये थांबलेल्या फ्लुइडचा, लिक्विड किंवा गॅस कुठले घेऊ शकता, रेस्ट पोझिशनच्या फ्लुइडचा जर प्रॉपर्टीचा आपण स्टडी केला तर त्यालाच काय म्हणायचं आहे, हायड्रोस्टॅटिक्स म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, हायड्रोस्टॅटिक. द ब्रँच ऑफ फिजिक्स, बघा, द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण स्टडी केला जातो कशाचं, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. पण ऍट रेस्ट शब्द महत्वाचा आहे बघा, काय आहे, ऍट रेस्ट इज कॉल्ड ॲट हायड्रोस्टॅटिक्स. त्यालाच काय म्हणायचं, हायड्रोस्टॅटिक. म्हणजे थोडक्यात ज्या ब्रँचमध्ये रेस्ट पोझिशनच्या फ्लुइडचा स्टडी केला जातो प्रॉपर्टीचा, इट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक. त्यालाच आपण काय म्हणतो, हायड्रोस्टॅटिक. लक्षात आलं. मग लक्षात ठेवा, आपण ज्या वेळेला हायड्रोस्टॅटिक प्रेशर शब्द वापरतो, प्रेशर ऑफ अ फ्लुइड, आपण फ्लुइडला प्रेशर अप्लाय करतो. म्हणजे काय करतो, तर आता ज्यावेळेला आपण फ्लुइडला प्रेशर अप्लाय करतो त्या ठिकाणी आपल्याला 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा मी सांगतो याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिला म्हणजे प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला काय, प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. मग आता मला सांगा, याच्यामध्ये आपण फ्लुइडला जे प्रेशर अप्लाय करतो काय असणार आहे, फोर्स, बरोबर. आता हे कशावरती असणार आहे, हायड्रोस्टॅटिक असेल तर कसं असणार आहे, ते फ्लुइडवर असणार आहे. आणि फ्लुइड कसं असणार आहे, रेस्ट असणार आहे. मग फोर्स अप्लाइड ऑन द फ्लुइड ऍट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया, F/A. लक्षात ठेवा, फोर्स अप्लाइड टू द फ्लुइड विच इज रेस्ट आहे, पर युनिट एरिया, म्हणजे थोडक्यात पर युनिट सरफेस एरिया असणार. पर युनिट काय असणार आहे, सरफेस एरिया, F/A. इट इज कॉल्ड ॲज प्रेशर ऑफ फ्लुइड. ह्यालाच आपण काय म्हणतो, प्रेशर ऑफ फ्लुइड. याचं बेसिक युनिट काय होणार, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ह्यालाच आपण काय म्हणतो, पास्कल म्हणतो. ह्यालाच आपण काय म्हणतो, पास्कल. आणि लक्षात ठेवा, प्रेशर ही क्वांटिटी काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. प्रेशर क्वांटिटी स्केल आहे. आता पास्कलच्या पुढे आणखी तुम्ही बघू शकताय, याच्यामध्ये बार हा देखील एक युनिट आहे, ते महत्वाचं आहे. 1 बार म्हणजे किती असतं, 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात 10⁵ पास्कल म्हणजे काय असतं, 1 बार. म्हणजे थोडक्यात 1,00,000. 10⁵ म्हणजे किती, 1,00,000. 10⁵ पास्कल म्हणजेच काय असतं, 1 बार असतं. लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक महत्वाचं आहे, 1 हेक्टोपास्कल. 1 बार म्हणलं तर 10⁵ असतं. 1 हेक्टोपास्कल म्हणजे किती, तर लक्षात ठेवा, 100 पास्कल. हेक्टा शब्द कधी वापरतात, 100ला, बरोबर. 10 असेल तर डेके, 10 असेल तर डेके, 100 असेल तर आपण तो हेक्टा. तर 1 हेक्टोपास्कल म्हणजे 100 पास्कल. 100 पास्कल असेल तर 1 हेक्टोपास्कल. आणि 10⁵ पास्कल असेल तर 1 बार म्हणतात. 10⁵ असेल तर 1 बार. बेसिक युनिट काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल. आणि प्रेशर ही क्वांटिटी काय आहे, स्केलर आहे. प्रेशर ही क्वांटिटी काय, स्केलर आहे. त्यामुळे प्रेशर अप्लाय म्हणजे द फोर्स अप्लाइड टू द फ्लुइड विच इज ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया. हा जो फॉर्म्युला इट इज कॉल्ड ॲज प्रेशर ऑन फ्लुइड. याचा आपण काय म्हणतो, प्रेशर ऑन फ्लुइड म्हणतो. लक्षात आलं. त्यानंतर आणखीन एक युनिट आहे टॉर्क, सीजीएस युनिट. लक्षात घ्या. तर 1 टॉर्क म्हणजे किती असतं बघा, तर 1 बार अपॉन 360. 1 बार अपॉन 760. 1 बार अपॉन 760 म्हणजे थोडक्यामध्ये 133.32 पास्कल म्हणजे 1 बार पकडायचं. लक्षात घ्या, 1 टॉर पकडायचं. 1 टॉर म्हणजे किती, थोडक्यामध्ये 1.33.32 पास्कल म्हणजे काय असतं, 1 टॉर. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. 100 पास्कल बेसिक युनिट काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल, बरोबर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय म्हणणार तुम्ही, पास्कल, बरोबर. 10⁵ पास्कल म्हणजे किती, 1 बार, बरोबर आहे. आणि 100 पास्कल म्हणजे किती, 100 पास्कल म्हणजे किती, 1 हेक्टोपास्कल. आणि 1 टॉर, सीजीएस मध्ये टॉर 133.32 पास्कल म्हणजेच त्याला काय म्हणायचं, 1 टॉर म्हणायचं. हे फक्त एमसीक्यू साठी कुठेतरी आपल्याला ते माहित असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. ते झाले आपले बेसिक क्वांटिटी झाल्या. हे आपल्या बेसिक क्वांटिटी झाल्या. मग आता मला सांगा, आपल्याला इथे एक डेरिव्हेशन बघायचं आहे. त्या ठिकाणी एक डेरिव्हेशन बघायचं आहे. तर मला सांगा, एक लिक्विड आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सिलेंडर बुडवला.
की काय होणार, लिक्विडचा कॉलम तयार होणार आतमध्ये, त्या सिलेंडरच्या आतमध्ये एक लिक्विड जाणार, ते फ्लुइड जाणार बरोबर, आणि कॉलम तयार होणार. आणि तो कॉलम जो आहे तो त्या सिलेंडरच्या बेसला काय अप्लाय करणार, बॉटमला काय अप्लाय प्रेशर अप्लाय करणार. म्हणजे एक सिलेंडर आहे आणि तुम्ही कशामध्ये मधलं जे फ्लुइड आहे ते याच्यावरती काय अप्लाय करणार, याच्या बॉटमला काय अप्लाय करणार, प्रेशर. आणि त्याचा फॉर्म्युलाच आपल्याला काय करायचा आहे, डिराईव्ह करायचा आहे. त्याचा फॉर्म्युलाच काय करायचा आहे, डिराईव्ह करायचा. म्हणजे आपल्याला काय डिराईव्ह करायचं सांगा, प्रेशर, डिराईव्ह एक्सप्रेशन ऑफ प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम. हा लिक्विडचा काय आहे, कॉलम आहे, तो अप्लाय करणार आहे, एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम बरोबर आहे. आणि आपल्याला सांगायचे कुठल्या कुठल्या फॅक्टर्स वरती डिपेंड आहे, कुठल्या कुठल्या फॅक्टर्स वरती डिपेंड आहे. लक्षात मी काय म्हटलं, तेव्हा आपला क्वेश्चन कसा असेल सांगा, डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम. लक्षात, म्हणजे हा क्वेश्चन असा असू शकतो बघा. मला थोडंसं नेहमी ऍडजस्टमेंट करायला लागते, त्यामुळे थोडंसं बघा याच्यामध्ये मी तुम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं त्यामध्ये सांगतोय. ठीक आहे, मग याच्यामध्ये क्वेश्चन कसं असेल बघा, डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर, ह्या चॅप्टरचे डेरिव्हेशन सर्व कसे आहेत, थोडेसे थेरॉटिकल आहेत. डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम. लिक्विडचा जो कॉलम आहे त्याने अप्लाय केलेलं किती प्रेशर तो खाली बॉटमला अप्लाय करू शकतो ते पाहिजे. पुढे काय म्हणले, ऑन विच फॅक्टर्स डज द प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम डिपेंड्स. म्हणजे त्या फॉर्म्युलावरनं तो कुठल्या कुठल्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे ते सांगा. ठीक आहे, मग यासाठी इथे एक डायग्राम असणार आहे बघा. एक म्हणजे आपण काय घेतलंय, कंटेनर घेतले, त्याच्यामध्ये आपण एक लिक्विड घेतले. आता लक्षात ठेवा, वॉटर म्हणजेच लिक्विड असते असं नाही. जगामध्ये खूप प्रकारचे लिक्विड्स आहेत. मर्क्युरी आहे, केरोसिन आहे, त्यानंतर अल्कोहोल आहे, बरेच असं आहेत. वॉटरच असं नाही. तर देयर इज अ कंटेनर, त्याच्यामध्ये आपण काय घेतलं, लिक्विड, आणि त्याच्या आतमध्ये आपण काय घेतलाय, एक सिलेंडर घेतलाय बघा. रेडियस आणि लेंथ असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सिलेंडर. त्याचा एरिया किती आहे बघा, ए, आणि हाईट किती आहे, एच. हे महत्वाचं आहे. सिलेंडरचा एरिया किती, ए, आणि हाईट किती आहे. मग ह्या आतमध्ये काय तयार होणार, लिक्विडचा कॉलम, आणि लिक्विडचा कॉलम किती प्रेशर अप्लाय करतोय ते आपल्याला बघायचं आहे. लक्षात आलं. मग आता मला सांगा, कुठलाही लिक्विडचा कॉलम ह्याच्यावरती, त्याच्या बॉटमवरती किती फोर्स अप्लाय करणार, वेट एवढा अप्लाय करणार बरोबर. मी थोडक्यामध्ये या ठिकाणी जर मी आता बघितलं तर हा लिक्विडचा जो कॉलम आहे बरोबर, हा लिक्विडचा जो कॉलम आहे तो ह्याच्या बॉटम वरती, हा लिक्विडचा कॉलम जो तयार झाला ह्याच्या बॉटम वरती किती फोर्स अप्लाय करणार, वेट एवढं. त्यामुळे फोर्स अप्लाइड किती असणार आहे, वेट म्हणजेच काय असणार आहे, mg असणार आहे. वेट म्हणजेच काय असणार आहे, mg. मग आता आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला काढायचा आहे. जिथं फोर्स असणार तिथं प्रेशर असणार आहे. प्रेशरचा फॉर्म्युला काय असणार आहे, फोर्स अपॉन एरिया आहे बरं. प्रेशरचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया. मग या ठिकाणी मला सांगा फोर्स किती अप्लाय, त्याचे वेट एवढं म्हणजे किती असणार आहे, mg. आणि त्या सिलेंडरचा एरिया किती आहे, ए आहे. सिलेंडरचा एरिया किती आहे, ए आहे. ह्याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, मग आता मला सांगा डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम. त्यावरून मासचा फॉर्म्युला काय, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. पण लक्षात ठेवा, सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, लक्षात घ्या, एरिया इंटू हाईट असतो. लक्षात घ्या, सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, एरिया इंटू हाईट. म्हणजे थोडक्यात मला मासचा फॉर्म्युला काय मिळाला, AH रो मिळाला. चला अनेकदा सांगतो बघा, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम बरोबर. याच्यावर मासचा फॉर्म्युला काय झाला, व्हॉल्यूम इंटू रो डेन्सिटी बरोबर. मग व्हॉल्यूम, सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतं, एरिया इंटू हाईट. आणि या ठिकाणी हाईट किती घेतली आपण, एच घेतली, सो एच, आणि इतर रो. तेव्हा मासचा फॉर्म्युला मिळाला. मग आता वरच्या फॉर्म्युल्यात मी प्रेशरच्या फॉर्म्युल्यात पुट करतो. सांगा, प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये फोर्स इज इक्वल टू काय होतं, mg अपॉन काय होतं, एरिया. मग अशी एम बदला तर मी काय लिहू शकतो, AH रो लिहू शकतो. एम बद्दल आता काय मिळू शकतो, AH रो लिहू शकतो. आणि त्याच्या खाली काय असणार आहे, त्याच्या खाली काय असणार आहे, एरिया असणार आहे. त्याच्या खाली काय असणार, लक्षात ठेवा, आणि इंटू काय असणार आहे, जी असणार आहे. आणि त्याच्या खाली काय असणार आहे, एरिया. एरियाला एरिया काय झाला, कॅन्सल. त्यामुळे प्रेशर किती झालं, H रो जी. प्रेशर काय झालं, H रो जी. म्हणजे लक्षात ठेवा, एखादा लिक्विड कॉलमचं त्याच्या बॉटमला थोडक्यामध्ये किती प्रेशर असतं, H रो जी एवढं प्रेशर असतं. किती प्रेशर असतं, H रो जी. हे आपण 11वीपासून बघत आलोय, फक्त माहित पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये बघा, एक लिक्विडचा कॉलम आहे, तो त्याच्या बॉटमला किती फोर्स अप्लाय करणार, वेट एवढं म्हणजे mg. आता प्रेशर पाहिलं, प्रेशरचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया. त्या सिलेंडरचा एरिया ए आहे, फोर्स बद्दल काय लिहिणार, mg अपॉन एरिया. पण लक्षात ठेवा, डेन्सिटी जी लिक्विड घेतलेली, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम. याच्यावर मासचा फॉर्म्युला काय झाला, व्हॉल्यूम इंटू रो. व्हॉल्यूम, सिलेंडरचं व्हॉल्यूम काय घेणार, कारण इथे कॉलम आहे, कॉलमचा शेप नेहमी लक्षात ठेवा सिलेंडर असतो. सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतं, एरिया इंटू हाईट. हाईट एच आहे. मग लक्षात ठेवा, हा झाला मासचा फॉर्म्युला. या ठिकाणी आपण मासचा फॉर्म्युला पुट केल्यावर ए ला काय झालं, कॅन्सल. त्यामुळे उरलं काय, H रो जी. त्यामुळं प्रेशर अप्लाइड बाय अ लिक्विड कॉलम
प्रेशर अप्लाइड बाय अ लिक्विड कॉलम इज एच रो जी. म्हणजे थोडक्यामध्ये हा कुठल्या कुठल्या फॅक्टर्सवर डिपेंड असतो. इट डिपेंड्स अपॉन हाईट ऑफ अ कॉलम. त्यानंतर तुम्ही कुठलं लिक्विड घेतले त्याची डेन्सिटी, म्हणजे वॉटर घेतलं तर वेगळं असणार, केरोसिन घेतलं तर वेगळं असणार. आता मध घेतलं किंवा हनी घेतलं तर त्याच्यावरती जास्त घनता असते, त्याचा रो जास्त असणार आणि त्या ठिकाणचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे प्रेशर 3 फॅक्टरवरती डिपेंड आहे. एक म्हणजे हाईट ऑफ लिक्विड कॉलम, दुसरं डेन्सिटी ऑफ लिक्विड, तिसरं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. So it is expression for pressure exerted by liquid column. लक्षात म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल की जो मागचा वेव्ह ऑप्टिक चॅप्टर होता त्याच्यापेक्षा हा कम्प्लिटली डिफरंट आता सगळा चॅप्टर सुरू झालाय. कन्सेप्ट डिफरंट आहे आणि 11वी-12वीचं मिश्रण असं आहे. आता हा खरं म्हणजे भाग शिकवतोय हा 11वीचा आहे. हा मिक्स करून पुन्हा याच्यामध्ये 12वीचं सर्पिटेशन ऍड केलं. हरकत नाही, थोडे शब्द ऑनलाईन लेक्चरला कानावर पडले आणि थोडंसं आपल्याला त्याचं नॉलेज आलं की माझ्या मते आपण ते बरोबर करू शकतो. लक्षात सगळ्यांनी दररोज व्हिडिओज अटेंड करा. जे असाइनमेंट टाकतोय ते नावासकट प्लेस करत चाल. ओके, थँक्यू.